गुड मॉर्निंग गाईस. आजचा आपला चौथा दिवस. पार्किंगला आपण गाडी केलेली आहे आणि थोडी आज हाय झाली स्विमिंग. हो, तर आज थोडीशी थंडी होती म्हणून कंटाळा येऊ लागला, पण रेग्युलर आपल्याला एक्सरसाइज फार करणं गरजेचं आहे, तरच फॅट लॉस होईल, अदरवाईज त्याला काय अर्थ राहणार नाही. सो मी आज थोडासा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी शूट करणार आहे. जास्त काय वेळ घेणार नाही. 2 ते 3 मिनटापर्यंत आपला स्विमिंगचा ब्लॉग असेल जास्तीत जास्त, कारण की लॉंग व्हिडिओ बनवल्याच्या नंतर कसं व्हायलं आहे ते पहिलं गेट लावून घेऊयात आपण. त्याला व्ह्यूज येत नाही आहेत जास्त लॉंग व्हिडिओजला, सो होईल तेवढे शॉर्ट करण्याचा प्रयत्न करूयात. आणि आजचा नजारा दाखवतो तुम्हाला स्विमिंगचा. हे बघा, मॅक्स टू मॅक्स 4 to 5 मिनिट्सपर्यंतच आपल्याला बनवायचे आहेत. तर चला, आता आपण आलेलो आहोत, कपडे वगैरे चेंज करूयात आणि त्याच्यानंतर नॉर्मल 1 तास एक्सरसाइज करूयात आपण ॲज युजल आपल्या डेलीचं रुटीन. आणि थोडीफार सर्दी पण झालेली आहे मला. तो आज यायची इच्छा नव्हती मला पूर्णपणे, फार कंटाळा आला होता मला. 1-2 राऊंड मारूयात आपण आणि त्याच्यानंतर मी कॅमेरा ठेवणार आहे. जस्ट काही थोड्याशा मुवमेंट्स तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला एक रील पण बनवायची आहे आज मस्तपैकी. सो चला तर उतरूयात पाण्यामध्ये. तर फायनली माझी ब्रीथिंग झालेली आहे आणि आल्याला ब्रीथिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. हा आपला डेलीचा शेड्यूलच आहे. फर्स्ट राऊंड झालेला आहे आणि मित्रांनो, थोडासा एक छोटासा प्रॉब्लेम व्हायला. आपण डेली हेअर ओले करायलो ना, त्याच्यामुळं केस गळती प्रमाण वाढलेलं आहे. हो, हे बघू शकता तुम्ही. आणि कंगव्यामध्ये फार केस यायले त्याच्यामुळं. फायनली आपला सेकंड राऊंड झालेला आहे. सो मी या टोकाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज आपण कॅमेरा अजिबात पाण्यामध्ये उडवणार नाही आहे. गाईज, डन फॉर द डे. आता मी माझी रेग्युलर एक्सरसाइज करतो आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडासा ब्लॉग शूट केलेला आहे, की जेणेकरून आज पण लोकांना वाटेल की हा स्विमिंगला गेला नाही. आज हा शूट तुमच्यासाठी केलेला आहे. मी आता कॅमेरा माझा वरती ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी माझे जे काही राऊंड्स असतील ते पूर्ण करणार आहे. सो स्टे ट्यून आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर गाईस, आता निघालेला आहो मी घरी आणि बराच वेळ झालेला आहे. 1 तास आपण स्विमिंग केलेली आहे. मस्त फ्रेश वाटते आणि आजचा पण दिवस पूर्णपणे डन झालेला आहे. सो फायनली दोस्तांना पण आपण बाय केलेला आहे. हा बघा, वातावरण किती मस्त आहे. असं वाटते की फॉरेनमध्ये आल्यासारखं. तेव्हा इकडे समोर हे सगळं पूर्णपणे झाडं वगैरे असल्यामुळे आपली गाडी पार्क इथे केलेली आहे. पूर्ण निसर्गमय वातावरण आहे इकडं सगळं. आणि एक स्विमिंग हा आपण आता आपल्या
एक्सरसाइजचा एक पार्ट आपण बनवलेला आहे रेग्युलर. सो आता स्विमिंग जरी केली नसेल सकाळी तर दिवसभर असं बोर व्हायला लागलेलं आहे पूर्णपणे. म्हणून आता कंपल्सरी आपल्याला रेग्युलर यावं लागणार आहे. फक्त थोडंसं केस माझे डॅमेज व्हायलेले आहेत, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन करावं लागणार आहे आपल्याला. नाहीतर असं जर केस जाऊ लागले तर लवकरच टकला होईन मी. तर त्याच्यामुळे मला ॲटलिस्ट यावर काहीतरी सोल्युशन बघावं लागणार आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल सोल्युशन स्विमिंग करता वेळी, कारण की पाण्याने सगळे ओले व्हायलेले आहेत, कंगवी तर आपण पूर्णपणे फिरू शकत नाही याच्यामध्ये. तुमच्याकडे काही सोल्युशन असेल, कॅप्स तर एक सोल्युशन आहे माझ्याकडे, पण मी ते अवॉइड करतो कॅप घालणं. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे सोल्युशन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हारी कमेंट्स सर आंखों पे रहेगी हमारी. सो स्टे ट्यून. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.